नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा याच्यामधील 6वा लेसन, ज्याचं नाव आहे प्राण्यांचे वर्गीकरण. याच्यापूर्वीच्या 3 सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी आधारभूत घटक कोणते, जसं की आपण बघितलं की ते कोणती सममिती दाखवतात, अरीय सममिती दाखवतात की द्विपार्श्व सममिती दाखवत आहेत किंवा इरेग्युलर सिमेट्री दाखवत आहेत, याप्रमाणे त्यांचं वर्गीकरण केलं जायचं. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांचा स्तर कोणता आहे, म्हणजे किती आवरण आहेत, बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर हे दोनच आहेत, म्हणजे द्विस्तरीय आहेत की त्रिस्तरीय आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यात देहगुहा आहे किंवा नाही, किंवा आभासी देहगुहा आहे, याच्यावर सुद्धा त्यांचं वर्गीकरण केलं जातं. अशा प्रकारचे पॉईंट्स विचारात घेऊन जर आपण वर्गीकरण केलं तर पृथ्वीवर असणाऱ्या व्हास्ट प्रजाती ज्या आहेत, ते मोठ्या संख्येने असलेल्या ज्या प्रजाती आहेत त्यांचं वर्गीकरण आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या सेशन पासून काही फायलम स्टडी करणार आहोत. जसं आपण असमपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ रज्जू यांच्यामध्ये संघ म्हणजे फायलम किंवा उपसंघ बघितले होते, ते आपण इथे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. चला तर मग पाहूया फायलम म्हणजेच संघ. इथे पहा, पहिलाच बघतोय आपण रंध्रीय प्राणी, म्हणजे त्याला पॉरिफेरा असं म्हटलं जातं. नावावरून पोरस स्ट्रक्चर असायला पाहिजे असं आपल्याला समजतंय, म्हणजे त्याला रंध्र म्हणजे छिद्र असतात. आता हे लक्षात घ्या, हे सर्वात साध्या प्रकारची रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असं म्हणतात. बघा, हे साध्या प्रकारचे प्राणी स्पंज का म्हणतात? स्पंज मध्ये आपण माहिती आहे, पाटी पुसायला वगैरे आपण पूर्वीच्या काळामध्ये स्पंज वापरायचो, ज्यामध्ये पाणी एकदा ऍब्झॉर्ब करून घेतलं की आपल्याला दिवसभर पाटी पुसायला मिळायचं. तशीच यांची रचना असते स्पंज सारखी. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्कुला म्हणतात. हे जे छिद्र असतात त्याला काय म्हणतात तर ऑस्टिया, म्हणजे लहान लहान छिद्रांना ऑस्टिया आणि मोठा जो असतो सर्वात वर त्याला ऑस्कुला असं म्हटलं जातं. हे जलवासी प्राणी आहेत, आपल्याला माहित आहे पाण्यामध्ये राहतात आणि त्यातील बहुतेक समुद्रात तर काहीच गोड्या पाण्यात आढळतात. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते. असममित म्हणजे काय? आता हा पॉईंट परत मी एक्सप्लेन करतो. बघा, याचा आपण काल्पनिक छेद घेतला तर 2 छेदांमध्ये इक्वल पार्ट्स जात नाहीत दोन्ही बाजूला. जसं आपल्या बॉडीचा आपण वरून डोक्यापासून जर काल्पनिक छेद घेतला तर 2 इक्वल पार्ट्स होतात, म्हणजे आपण द्विपार्श्व सममित आहोत, म्हणजे एक पर्टिक्युलर अक्षामधून. तर अशा प्रकारे यांचे 2 समान भागामध्ये रूपांतर होत नाही आणि म्हणून याला असममित असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला उदाहरण बघा दिलेलं आहे स्पॉन्जिला. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, रंध्रीय प्राणी संघातील प्राणी यांची पुढची वैशिष्ट्ये आपण इथे बघत आहोत. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. आपल्याला दिसतात बघा कॉलर पेशी, याच्यामधून या कॉलर पेशींच्या मार्फत पाणी यांच्या शरीरात जातं. हे प्राणी अधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणजे लोकोमोशन होत नाही. तसं आपल्याला पाय असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्याप्रमाणे हे कुठल्या तरी खडकाला चिकटलेले असतात, म्हणजे अधात्रीशी संलग्न आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रचलन होत नाही, लोकोमोशन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी किंवा सेडेंटरी ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथे प्राण्यांचं वर्गीकरण पाहतोय. गेल्या वर्षीपर्यंत आपण वनस्पतीचं वर्गीकरण पाहत आलो. ह्या 10वी इयत्तेमध्ये आपण प्राण्यांचं वर्गीकरण पाहत आहोत. यांच्या स्पंज सारख्या शरीरास कंटिकांचा किंवा त्याला शुकिकांचा स्पायक्युल्स म्हणजे काटेरी असं आवरण असतं, किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो. म्हणजे याचा स्पंज सारखा जो शरीर आहे त्याला एकतर स्पायक्युल्स किंवा स्पिक्युल्स त्याला म्हटलं जातं, किंवा स्पॉन्जिन यांच्या तंतूंचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. जनरली आपल्याला माहिती आहे, जो हार्ड स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आहे तो कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजे हड्डी आपली कॅल्शियम कार्बोनेटने बनलेली आहे. त्याचप्रमाणे यांचे काटे सुद्धा कॅल्शियम कार्बोनेटचे किंवा सिलिकाचे बनलेले असतात. यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. जे लहान सजीव यांच्या शरीरामध्ये जातात पाण्यातील, त्यांचं ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्राद्वारे ते पाणी बाहेर सोडले जाते. आपल्याला इथे बघा ऑस्टिया आणि ऑस्क्युलम दिसत आहे. ऑस्क्युलम मधून पाणी आतमध्ये घेतलं जातं आणि ऑस्टियामधून हे पाणी बाहेर सोडलं जातं. त्यांचे प्रजनन मुकुलायन. आता मुकुलायन म्हणजे अलैंगिक पद्धती आहे, याच्याविषयी आपण आधीच्या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे बडिंग या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने सुद्धा होत असते. त्याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. म्हणजे आपण जसं रिजनरेशन पाहिलं होतं प्लॅनेरियामध्ये, तशा प्रकारची पुनरुद्भवन क्षमता यांच्यामध्ये असते. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर आहे सायकॉन, युस्पॉन्जिया, म्हणजे याला आंघोळीचा स्पंज असं सुद्धा म्हणतात, किंवा
हायालोनिमा किंवा युब्लेक्टेला इत्यादी प्राणी जे असतात ते रंध्रीय प्राणी संघातील आहेत, म्हणजे पॉरिफेरामधील आहेत. इथे बघा सिलेंटेराटा किंवा याला निडारिया प्राणी असं सुद्धा म्हणतात. सिलेंटेराचं स्पेलिंग बघा विद्यार्थी मित्रांनो, COE असलं तरी त्याचा उच्चार सी असा केला जातो आणि निडारिया याच्यामध्ये सी सायलेंट आहे. ह्या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक म्हणजे पॉलिप आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्रिक म्हणजे मेडुसा असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे दोन प्रकारच्या आकार याच्यामध्ये संबोधतात. पहिला म्हणजे दंडाकृती ज्याला पॉलिप असं म्हटलं जातं, तर आणि छत्रीच्या आकारात असेल तर मेडुसा. हे बहुतेक समुद्रात आढळतात. काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. म्हणजे बहुतेक जे निडारिया संघातील प्राणी आहेत ते समुद्रामध्ये आढळतात. समुद्र व्हास्ट आहे, आपल्याला माहित आहे. पृथ्वीचा 71% भाग जवळपास पाण्याने व्यापलेला आहे. त्याच्यात सर्वात जास्त पाणी ओशियन्स आणि सीज मध्ये आहे. तर अशा प्रकारचे प्राणी जे निडारिया संघातील आहेत ते समुद्रामध्ये आढळतात आणि काहीच फक्त गोड्या पाण्यात आढळतात. यांचे शरीर अरीय सममित आणि द्विस्तरीय असते. आता द्विस्तरीय म्हणजे आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर असे दोन स्तर त्यांच्या शरीरावर असतात आणि आर्य सममित म्हणजे रॅडियल सिमेट्री हे दाखवतात. म्हणजे मधून आपण कोणत्याही अक्षातून त्याला कापण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे दोन इक्वल पार्ट्स होत असतात, म्हणून याला रॅडियल सिमेट्री किंवा अरीय सममित प्राणी असं म्हटलं जातं. इथे बघा यांच्या म्हणजे सिलेंटेराटा किंवा निडारिया प्राणी संघातील मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडके, त्याला टेंटॅकल्स आपल्याला इथे फिगरमध्ये दिसतंय बघा, शुंडके दिसत आहेत. आता शुंडकांचा उपयोग काय आहे, तर त्याचा उपयोग त्याला भक्ष्य पकडण्यासाठी होतो. तर दंश पेशी म्हणजे त्याला निडोब्लास्ट असं म्हटलं जातं, भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात. म्हणजे जे भक्ष्य आहे त्याला पहिलं मारावं लागतं, त्यासाठी अंतक्षेपण विषाचं त्याच्यामध्ये केलं जातं, पॉयझन टाकलं जातं. त्यांचा संरक्षणासाठी त्यांना उपयोग होत असतो. उदाहरणार्थ जलव्याल म्हणजे हायड्रा, सी ॲनिमोन म्हणजे समुद्रफूल, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणजे फायसेलिया, जेलीफिश ऑरेलिया, प्रवाळ म्हणजे कोरल्स इत्यादी आहेत. कोरल्स विषयी थोडीशी माहिती आपण पुढल्या स्लाइडमध्ये घेणार आहोत. तर हे सिलेंटेराटा आणि निडारिया प्राणी संघातील प्राणी आपल्याला इथे पिक्चरमध्ये दिसत आहेत. इथे पहा स्पंज बद्दल काही माहिती थोडीशी आपण मिळूया. अंघोळीचा स्पंज जो आपण आधी बघितला होता हा साधारणपणे गोलाकार प्राणी आहे. याचे शरीर प्रामुख्याने स्पॉन्जिन नावाच्या प्रथिनांच्या तंतूचे बनलेले असल्याने त्यास जलधारण क्षमता असते. म्हणजे त्या ते पाणी पकडून ठेवतात. ऍक्च्युली हा रंध्रीय प्राण्यांमधील प्रकार आहे. पूर्वीच्या काळी आंघोळीसाठी याचा वापर करत असत, तसेच लोड तक्के बनवण्यासाठी तो वापरत असत. कार्यालयात तिकीट चिकटवताना थोडंसं पाणी टाकून ठेवलं की तो चिकट होतो आणि ती ओली करण्यासाठी किंवा कागद आणि चलनी नोटा मोजताना सुद्धा याचा वापर केला जातो. तर हा आंघोळीचा स्पंज आहे. इथे पहा चपट्या कृमींचा संघ आपण इथे पाहतोय, म्हणजे फायलम प्लॅटीहेल्मिन्थस. याचे शरीर जे आहे ते सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते. जे आपल्याला इथे दिसतंय बघा, लिव्हर फ्ल्यूक, पट्टीकृमी आणि प्लॅनेरिया यांची शरीर चपटी असतात आणि म्हणून याला चपटे कृमी असं म्हणतात. बहुतेक प्राणी अंतरपरजीवी, अंतर म्हणजे आतल्या बाजूला आपल्या आतड्यामध्ये, मानव प्राण्याच्या आतड्यामध्ये सुद्धा राहू शकतात, त्याला एंडोपॅरासाइट्स असं म्हणतात. परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. यांचे शरीर देहगुहाहीन असून द्विपार्श्व सममित म्हणजे ह्याच्यामध्ये सिलोम कॅव्हिटी नसते, किंवा द्विपार्श्व सममित म्हणजे बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर असे दोन स्तर याच्यामध्ये असतात. हे प्राणी त्रिस्तरीय सुद्धा असतात. त्यांचे शरीर बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर अशा 3 जनन स्तरांपासून सुद्धा बनलेले असतात. हे प्राणी उभयलिंगी म्हणजे हर्मॅफ्रोडाइट असतात. म्हणजे एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी, जसं आपण गांडूळ बघतो याच्यामध्ये नर आणि मादी एकाच प्राण्याच्या शरीरात असतात, त्याप्रमाणे हे सुद्धा हर्मॅफ्रोडाइट असतात, म्हणजेच उभयलिंगी असतात. आणि ह्यांच्या प्रजनन संस्था अशा प्रकारे एकाच प्राण्यामध्ये असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला बाजूला दिसतं बघा, प्लॅनेरिया, लिव्हर फ्ल्यूक आणि पट्टीकृमी हे इत्यादी प्राणी आहेत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्लाइड आपण बघतोय ती ऍक्च्युली कोरलशी संबंधित आहे. म्हणजे आपण निडारिया संघ जो बघितला त्याच्याशी संबंधित आहे. समुद्रामध्ये प्रवाळ खडक असतात. हे खडक म्हणजे निडारिया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत आहे. म्हणजे निडारिया संघातले जे प्राणी आहेत त्यांचे प्रवाळ खडकावर चिकटलेले असतात. याच खडकापासून पोवळे, आता पोवळे हे अत्यंत मौल्यवान असं रत्न आहे. या प्रकारचे रत्न आणि आयुर्वेदिक औषधामध्ये वापरले जाणारे प्रवाळ भस्म तयार केले जाते. प्रवाळ भस्माविषयी आपण आयुर्वेदिक औषधामध्ये वाचलेला आहे. तर हे कोरल्स पासून बनवतात आणि कोरल्स तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही स्लाइड जी आहे ती निडारिया किंवा सिलेंटेराटा ह्या प्राणी संघाशी रिलेटेड आहे.
इथे बघा गोल कृमी प्राणी संघ यालाच म्हणतात एस्केलमिन्थस. ह्या प्राण्यांचे शरीर लांबट असते. आपल्याला दिसतंय बघा, हा मादी जंत आणि नर जंत हे जनरली मानवाच्या म्हणजे लहान मुलांच्या आतड्यामध्ये आपला उदरनिर्वाह करत असतात, म्हणून त्यांना गोलकृमी म्हणतात. कारण त्याचं शरीर कसं आहे, लांबट, बारीक आणि धाग्यासारखे दंडगोलाकार आहे, म्हणजे आपण सिलेंड्रिकल शेप त्यांचा असतो. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. जलवासी म्हणजे पाण्यात राहणारे किंवा जमिनीवर राहणारे सुद्धा असू शकतात, स्वतंत्र राहणारे. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगोह असते, म्हणजे व्हर्च्युअल, याच्यामध्ये फॉल्स सिलोम त्यांच्यामध्ये असतो. व्हर्च्युअल बोलण्यापेक्षा फॉल्स असतो. आणि त्रिस्तरीय म्हणजे बहिर्जन स्तर, अंतर्जन स्तर आणि मध्ये त्याच्या मध्य स्तर असतो, म्हणजे त्रिस्तरीय. त्यांची रचना त्रिस्तरीय आहे. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये दोन वेगळे सेक्स असतात. जसं की आपण हॅर्माफ्रोडाइट म्हणजे आपल्याला समजलं होतं की हे जे प्राणी असतात त्याच्यामध्ये एकाच प्राण्यामध्ये दोन्ही सेक्स असतात. आता हे एकलिंगी म्हणजे नर आणि मादी ह्या वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ पोटातील जंत एस्कॅरिस, हत्ती पाय रोगाचा जंत ज्याला फिलॅरिया ओम असं म्हटलं जातं, डोळ्यांतील जंत ज्याला लोआ असं म्हटलं जातं, हे एस्केलमिन्थस या प्राणी संघातील आहेत. इथे पहा, आपल्याला सुद्धा मानवामध्ये टेपवर्मचा संसर्ग किंवा गवत खाणाऱ्या शेळी मेंढ्या या प्राण्यामध्ये लिव्हर फ्लूचा संसर्ग कसा होतो याची माहिती इंटरनेटद्वारे मिळवायची आहे. त्याचप्रमाणे पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत जो फिलारिया आपण बघितलं, वनस्पतींना संसर्ग करणारे जंत, या गोलकृमींचा संसर्ग कसा होतो तो सुद्धा आपल्याला इंटरनेटच्या द्वारे शोधून काढायचं आहे. आपल्याला म्हणजे हत्तीपाय रोगाचा जंत जी एक डास आहे, त्या क्युसेक्स नावाचा जो डास आहे त्याच्या दंशाने हा आपल्या शरीरात जंत जातो. पोटातील जंत आपल्याला माहित आहे, आपली लहान मुलं काही ते पडलेल्या गोष्टी खातात तेव्हा तो त्यांच्या पोटामध्ये जातो. तर अशा प्रकारे ह्यांची माहिती आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने मिळवायची आहे. इथे पहा, वलयी प्राणी संघ म्हणजे फायलम ॲनिलिडा. आता हे प्राणी दंडाकृती लांबट असून त्यांच्यात कायखंड खंडीभवन म्हणजे मेटावेरिक सेगमेंटेशन आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी म्हणतात. आता आपल्या डोळ्यासमोर किंवा सेगमेंटेड वर्क म्हणतात, गांडूळ जो असतो जो जनरली आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसतो त्याची आकृती डोळ्यासमोर आणा. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी एक्टोपॅरासाइट्स स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आहेत आढळणारे किंवा भूचर असू शकतात. आता बाह्य परजीवी म्हणजे आपण जळू बघतो माथेरानसारख्या ठिकाणी, पावसाळ्यामध्ये आपल्याला जळू भरपूर प्रमाणात आढळतात किंवा तळ्यामध्ये सुद्धा या जळू असतात लेकमध्ये. हे प्राणी त्रिस्तरीय द्विपार्श्वसममित म्हणजे काल्पनिक छेद दिला तर दोन इक्वल पार्ट्समध्ये रूपांतर होत आहे. आणि सत्य देह गुहा म्हणजे ट्रू सिलोम यांच्यामध्ये असतो. त्रिस्तरीय म्हणजे मला सांगितलं बहिर्जन स्तर, अंतर्जन स्तर आणि मध्ये मध्यस्तर असतो. यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम म्हणजे सिटी ज्याला म्हटलं जातं, प्रचलन म्हणजे लोकोमेट, पुढे पुढे जायचं असेल, मुवमेंट व्हायची असेल तर त्यांना सिटीचा उपयोग होतो, त्याला दृढरोम असं म्हणतात. किंवा परापात म्हणजे पॅरापोडिया किंवा चूषक म्हणजे सकर म्हणजे कुठे चिकटले तिथे रक्त शोषून घेण्याचं काम ते करत असतात. यांसारखे अवयव असतात. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म ज्याला क्युटिकल असं म्हटलं जातं हे असतं. आणि हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. उदाहरणार्थ गांडूळ हा उभयलिंगी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही सेक्स नर आणि मादी एकाच गांडुळामध्ये असतात. जळू किंवा नेरीज यांचं स्ट्रक्चर आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, आपल्याला दिसतं गांडूळ, त्याचं गुदद्वार, खंड म्हणजे सेगमेंट्स दिसत आहेत, प्रमेखला आणि मुख दिसतंय. त्याच्यानंतर आपल्याला जळू दिसते, ही सुद्धा वलयी प्राणी संघातील आहे, ॲनिलिडामधील आहे. गुदद्वार आपल्याला दिसते इथे. आणि नेरीज यांची सुद्धा शुंडके, मुख, पार्श्वपाद चालण्यासाठी, लोकोमोट करण्यासाठी आणि गुदद्वार आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. इथे गांडुळ्याला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात? गांडूळ आपल्याला माहित आहे, गांडूळ खत आपण जनरली वापरतो, सेंद्रिय खत म्हणून त्याचा वापर करतो. आणि त्याच्यामुळे गांडूळ जमिनीत अशा प्रकारे ह्युमिडिटी ठेवत असल्यामुळे आणि जमीन पोरस करत असल्यामुळे पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात होते, म्हणून त्याला शेतकऱ्यांचा मित्र असं म्हणतात. जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये कसा उपयोग करतात, म्हणजे त्याच्या चावण्यामुळे काही घटक आपल्या शरीरामध्ये जातात तर त्यांचा उपयोग आयुर्वेदामध्ये करतात. याची माहिती आपल्याला इंटरनेटद्वारे मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे काही फायलम शिकलो. त्या फायलमबद्दल जसं की आपण निडारिया बघितला किंवा रंध्रीय प्राणी पॉरिफेरा बघितला, ॲनिलिडा बघितला आणि प्लॅटिहेल्मिन्थस किंवा एस्केलमिन्थस अशा प्रकारचे प्राणी, त्यांचा प्राणी संघ आपण बघितला आणि त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचेच कॅरेक्टर्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात आणि साधारण 4 ते 5 कॅरेक्टर्स आपल्याला लिहावे लागतात.
त्यांचे आपल्याला मार्क्स आरामात मिळू शकतात. म्हणजे आपण जर आधीचे 3 सेशन व्यवस्थित केले असतील तर त्यांच्याद्वारे सुद्धा आपण प्राण्यांचे वैशिष्ट्य लिहू शकतो. धन्यवाद.